असणाऱ्यांना शासन कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रात विचार आणि पेक्षा सरकारनं आता या संदर्भात जनता दलाच्या बाबतीत अपेक्षित आहे ती अशी आम्हाला आशा वाटते। आज विरोधकांनी सभागृह न चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यंत सभागृह नाही। आम्ही एकत्रित बसू कारण की सकाळी आमची बैठक 10 वाजता असते। आम्ही एकत्रित बसू आणि आज मध्ये कुठल्या मुद्द्यांवर पुढे जायचा निर्णय आमचा एक 10-15 मिनिटात होईल। महत्त्वाचं म्हणजे इतक्या क्रूरतेने ही हत्या झालेली आहे, चार्जशीट व्हायची वाट जाते। धनंजय मुंडे यांना इतका सॉफ्ट कॉर्नर या सरकारकडनं का दिला जातो? नाही, ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादांनी मध्ये स्टेटमेंट केलं की राजीनामा दिला होता त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की स्वतः ते राजीनामा देतील, अधिवेशनाच्या आधी राजीनामा देतील, परंतु त्यांना कुणा राजीनामा न देण्यासाठी असाही प्रश्न या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं हे सगळं मग आता हे सत्य ज्यावेळी काल बाहेर आलं, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल ज्यावेळी झाले तोपर्यंत गृह खात्याला याची कल्पना नव्हती का? मग जे मी मगाशी म्हणलं तसं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी ही माहिती गृहमंत्री यांना दिली नव्हती का? म्हणजे ते खातं आज मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आहे आणि मग अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं कदाचित सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय देतील की ही माहिती 2 महिने होती ती लपवून का ठेवण्यात आली होती हे वास्तव सभागृहाला आम्हाला आणि महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। असाच एक मुद्दा म्हणजे प्रशांत कोरटकर याला सुद्धा अजून अटक झालेली नाहीये आणि आज त्या मुद्द्यावर सुद्धा विरोधक आक्रमक होतील अशी शाहू महाराजांनी देखील म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे। आज त्यांच्यामधील आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अजून अभय या राज्यामध्ये मिळते हे दुर्दैव आहे। त्यांना अगदी जामीन मिळण्यापर्यंत अटक न होऊ देण्याचं षडयंत्र काय आहे? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका बाजूला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचा अवमान करणाऱ्याला कुठलंही शासन द्यायचं नाही। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी देखील काल सांगितलेलं आहे की त्यांना आमची अपेक्षा आहे की त्यांना अटक झाली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। थँक्यू।